नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपल्या सगळ्यांचं एच.डी. एक्झाममध्ये खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्रो, आपण आरोग्य भरती संदर्भात आज अत्यंत महत्त्वाची माहिती अपडेट देणार आहोत. विद्यार्थी मित्रो, तलाठी भरती रद्द करावी यासाठी मूक मोर्चे आणि काही ठिकाणी मोर्चे तसंच काही ठिकाणी आंदोलनाची तयारी करीत आहे. आणि विद्यार्थी मित्रो, एका मागणीनुसार आरोग्य विभाग तसेच ज्या पण TCSने कंपनी मार्फत ज्या परीक्षा घेण्यात आल्या आहे त्या परीक्षा रद्द करण्यात याव्या अशी मागणी होत आहे. त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. चॅनल नसेल की चॅनलला सबस्क्राईब करा. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो, याच्यामध्ये मागण्या ज्या करण्यात आल्या आहेत त्यामध्ये ऑनलाईन परीक्षेविरोधी या मागण्या आहेत. कृती समिती नांदेड. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो या मागण्या आहेत. यामध्ये विशेष आपण या गोष्टीसाठी हे आणलं आहे की याच्यामध्ये ज्या TCS आणि IBPSने ज्या परीक्षा घेतल्या त्या सर्व परीक्षा रद्द करून MPSC मार्फत घ्याव्या अशा विनंती म्हणजे अशी मागणी करण्यात आली आहेत. यामध्ये आपली आरोग्य भरतीसुद्धा असू शकते विद्यार्थी मित्रो. तर काय आहे विद्यार्थी मित्रो ती मागणी बघूया आपण. तर तुम्ही बघू शकताय, IBPS TCS या खाजगी ऑनलाईन परीक्षाद्वारे घेण्यात येणाऱ्या सर्वच विभागातील पदभरती प्रक्रिया रद्द करून निवडणूकपूर्व कालावधी तात्काळ MPSC आयोगामार्फत घेण्यात यावे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो, म्हणजे जेवढ्या IBPS आणि TCSने ज्या परीक्षा घेतल्या त्या सगळ्या रद्द करण्यात याव्या अशा मागणी आहेत. आणि त्या मागणीनुसार विद्यार्थी मित्र आपली जी ही परीक्षा झाली होती कोणती आरोग्य भरती गट क आणि ड तीसुद्धा परीक्षा रद्द करण्यात यावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. तर विद्यार्थी मित्र आपले शासन तसंच सगळं प्रशासन तानाजी सावंत जे आरोग्यमंत्री साहेब आहेत त्यांनासुद्धा विनंती आहे की आरोग्य भरती गट क आणि ड ही पूर्ण पारदर्शकपणे झालेली असून त्याचा निकाल शासनाने लवकरात लवकर लावा. त्याचं नॉर्मलायझेशनसुद्धा चांगल्या प्रकारे करावा. ज्याप्रमाणे तलाठी भरती परीक्षेमध्ये घोळ झाले ते सर्व घोळ या भरती परीक्षेमध्ये होऊ नये. आणि न्यायालयामध्ये ज्या पण गोष्टी घडल्या त्या गोष्टींचा विचार करून शासनाने आता आरोग्य भरतीमध्ये सुद्धा पारदर्शकपणे सर्व प्रक्रिया करावी. कारण की विद्यार्थी मित्र परत पुन्हा भरती प्रक्रिया राबवणे यामध्ये खूप सगळा वेळ जाणार आहेत. 2021ला जी भरती परीक्षा रद्द झाली होती त्यानंतर आता ही डायरेक्ट आता झाली आहेत. खूप विद्यार्थ्यांनी प्रतीक्षा केली, वाट बघितलेली आहेत आणि त्यानंतर ही भरती प्रक्रिया राबविली गेली आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्र आपली शासनाला कळकळीची विनंती आहे की शासनाने लवकरात लवकर फायनल आन्सर की लावावी आणि आरोग्य भरती पूर्ण पारदर्शकपणे राबवून लवकरात लवकर विद्यार्थ्यांचा निकाल लावून मेरिट लिस्ट लावून विद्यार्थ्यांना नियुक्त्या द्याव्या. तसंच विद्यार्थी मित्र आता तलाठी भरतीमध्ये जसं नॉर्मलायझेशन झाले मार्क वाढले तसं जर आरोग्य भरतीमध्ये जर झालं तर 100% विद्यार्थ्यांचे कमीत कमी 10-10, 12-12 मार्क वाढणार आहे. त्यामुळे जे 58 ते 60 मार्कवाले उमेदवार आहे यांनासुद्धा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. तर अशाच माहितीसाठी विद्यार्थी मित्र चॅनलवर अपडेट मिळा. शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितला. धन्यवाद. खूप खूप आभारी आहेत.